राम राम मंडळी, कसे आहेत सगळे? बरं आहे ना व? आज आपण उपवासाचे बगर आणि साबुदाण्याचे डोसे कसे बनवायचे ते पाहूया. आता कसं नवरात्री येत आहेत, सगळ्यांचे उपवास असतात आणि असे छान छान रेसिपीज आपण करून पाहू. तर त्यासाठी लागणारे साहित्य कसे आहेत ते पुढे बघा आणि आम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिले आहेत. आता आपण साबुदाण्याचा ओलावा घालवण्यासाठी थोडंसं त्याला भाजून घेऊ. भाजून झाल्यानंतर त्याचं वाटण तयार करण्यासाठी साबुदाणा, 1 वाटी बगर जो घेतला होता, 1 उकडलेला बटाटा, थोडेसे 1 ते 2 मिरच्या कापून, त्यात थोडेसे अद्रक, 2 ते 3 चमचे दही आणि चवीपुरतं सेंधी मीठ, ते आता वाटून घेऊ. त्याची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत त्यात पाणी मिक्स करून असं बॅटर तयार करून घ्या. आता आपण त्यासाठी लागणारी चटणी, 1 वाटी दही, त्यात फोडणी घालण्यासाठी 2 चमचे तूप, थोडेसे जिरे, कोथिंबीर आणि मिरची त्याची फोडणी करून घेऊ आणि ते दही आणि काकडीमध्ये मिक्स करून घेऊ आणि मस्त अशी डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली. आता त्यासाठी लागणारी भाजी, त्यासाठी 2 चमचे तेल, त्यात थोडे जिरे, कढीपत्ता आणि मिरच्या टाकून, थोडंसं त्यावरती अद्रक टाकून, जे उकडलेले राहिलेले 3 बटाटे होते ते असे हाताने बारीक मिक्स करून त्याची भाजी बनवून घेऊ. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी भाजी तयार झाली. आता आपण 15 ते 20 मिनटं ठेवलेलं बॅटर त्याचे डोसे बनवायला घेऊ. त्यात थोडेसे जिरे, कोथिंबीर मिक्स करून छान असं बॅटर तयार झालेलं त्याचे आता डोसे बनवायला घेऊ. डोश्याचा तवा छान गरम होऊ द्या. त्यात असं बॅटर टाकून त्याला थोडंसं खरपूस भाजून घेऊ द्या आणि त्यावर छान असं तूप टाकून द्या, 1 चमचा, म्हणजे डोसा उठून येईल अशी जाळी तयार होईल त्याची. कसा रवा डोस्यासारखा मस्त दिसतोय का नाही बघा. आणि आपला डोसा खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊ. बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, त्यावर मस्त डाळिंबाचे दाणे टाकून, उपवासाचे चिप्स आणि आपला प्लेट रेडी. कसा जाळीदार मस्त तयार झाला आहे बघा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आमच्या टेस्टी हॉपिंग या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अशाच रेसिपीच्या रेग्युलर अपडेटसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला देखील फॉलो करू शकता. या मग तिकडे मस्त मस्त बनवू आणि मस्त मस्त खाऊ. खूप खूप धन्यवाद.